ॲडव्होकेट किशोर देशमुख यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा. दिनांक 7 फेब्रुवारी रोजी भारतीय जनता पार्टी नांदेड उत्तरचे जिल्हाध्यक्ष तथा अर्धापूर तालुका अभिवक्ता संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट किशोर देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त सकाळी 9 वाजता श्री सत्य गणपती भोकरफाटा येथे विशेष महाआरती करण्यात आली. त्यानंतर अर्धापूर शहरातील एज्युव्हिजन इंग्लिश स्कूलमध्ये त्यांचा वाढदिवस साजरा करून विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले. 11 वाजता श्री स्वामी समर्थ मंदिर शहापूर येथे विशेष महाआरती करण्यात आली. त्यानंतर अर्धापूर शहरातील माँसाहेब जिजाऊ मंगल कार्यालय तामसा रोड येथे मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे उद्घाटन भोकर विधानसभेच्या आमदार ॲडव्होकेट श्रीजया चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. आयोजित केलेल्या मोफत नेत्र तपासणी शिबिराचा अनेक गरजू व्यक्तींनी लाभ घेतला. यावेळी परमेश्वर लालमे, जेटन पाटील मुळे, शैलेश लोमटे, योगेश हळदे, तुळशीराम बंडाळे, किशोर शहाणे, संतोष पवार, आनंद वैद्य, तुकाराम माटे, गिरीधर पवार व अधिक जणांची उपस्थिती होती. ॲडव्होकेट श्रीजय अशोकराव चव्हाण, भोकर विधानसभा आमदार, आपल्यापर्यंत हे अतिशय छान बातमी पोहोचवते की आज आमच्या लाडक्या जिल्हाध्यक्ष आपले किशोरजी देशमुख यांचा वाढदिवसाला आम्ही भेट दिली. त्यांनी सुंदर एक नेत्र तपासणीचं शिबिर इथे आयोजित केलेलं आहे. तसंच मोफतचं त्यांनी कॅटरॅक्ट पेशंट्सला फ्री ऑपरेशन त्यांनी देणार आहेत. अतिशय सुंदर उपक्रम ते दरवेळी त्यांच्या वाढदिवसाला घेतात. त्याची मी खूप खूप आभारी सुद्धा आहेत आणि आनंदाची गोष्ट आहे. तसंच आम्ही आमच्या मतदारसंघात ह्यावेळी युवा उमेद म्हणून एक कार्यक्रम उद्भवलेला आहे. त्यात म्हणजे आम्ही रोजगार मेळावा घेणार आहोत. 22 फेब्रुवारीला आम्ही हा रोजगार मेळावा अर्धापूर शहरातच आपल्या जवळच्या कॉलेजमध्ये घेणार आहोत. आणि त्यापूर्वी आम्ही पोरांना ट्रेनिंग सुद्धा देत आहोत की आपण ह्या रोजगार मेळाव्याची तयारी कशी करायची, आपल्याला आपलं रेझ्युमे किंवा आपलं CV कसं तयार करायचं, आपण कसं बोलायला पाहिजे, इंटरव्ह्यूचे काय काय प्रश्न असतील, या सगळ्या गोष्टीचं प्रशिक्षण सुद्धा देतोय. आणि त्याचा दौरा माझ्यापासून ऑलरेडी सुरू झालेला आहे. तर मला असं आवर्जून विनंती करायची आहे, रोजगार मेळाव्यासाठी अर्धापूरवरनं, मुदखेडवरनं, भोकरवरनं, कदाचित नांदेडवरनं आपल्या पूर्ण जिल्ह्यातल्या लोकांना मी आमंत्रित करते. तिकडे नक्कीच आपण सर्व तिकडे सहभागी व्हा. धन्यवाद.